नमस्कार. BMS सेकंड इयर संहिता अध्ययन 2 या विषयातील आज आपण चरक संहितामधील चरक निदानस्थान 1 ज्वर निदान हा अध्याय पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर निदानस्थानामध्ये सुरुवात करताना त्यांनी सुरुवातीला निदानाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर निदान पंचकचं वर्णन केलेलं आहे. तर सुरुवातीला त्रिविध हेतू, त्याचे 3 प्रकार, हेतूचे पर्याय, त्यामध्ये हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान आणि निदान. जर तुमचे श्लोक व्यवस्थित पाठ होत असतील व लवकर पाठ होत असतील तर तुम्ही जे इम्पॉर्टंट श्लोक आहेत ते सुद्धा पाठ करू शकता. या संबंधित जे श्लोक आहेत ते तुम्ही संहितामधून एकदा बघून घ्या. तर हेतूचे 3 प्रकार, सात्वेंद्रियात संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. त्यानंतर व्याधीचे प्रकार, वायव्य, सौम्य, अग्नेय, राजस आणि तामस. व्याधी उपलब्धीची साधनं, निदान, त्याला आपण निदान पंचक असं म्हणतो. निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. तर हे अध्यायाच्या सुरुवातीला ह्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर हेतूचे प्रकार, सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, प्राधानिक आणि व्याभिचारी. त्यानंतर असत्वेंद्रियात संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. त्यानंतर व्याधी हेतू, दोष हेतू, उभय हेतू आणि बाह्य आणि अभ्यंतर. अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. नेक्स्ट आहे संप्राप्तीचे प्रकार. वाग्भट निदानस्थान 1 मध्ये संप्राप्तीचे 5 प्रकार सांगितलेले आहेत: संख्या, विकल्प, प्राधान्य, बल आणि काल. परंतु चरक निदानस्थान 1 मध्ये त्याचे 5 प्रकार सांगितलेत. 6 प्रकार सांगितलेत: संख्या, विकल्प, प्राधान्य, बल, काल आणि विधी संप्राप्ती. नेक्स्ट ज्वर प्रकार. यामध्ये ज्वराचे विविध प्रकारे भेद केलेले आहेत. तर त्यामध्ये सुरुवातीला दोषानुसार ज्वराचे 8 प्रकार सांगितलेत: वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, द्वंद्वज आणि आगंतुज. त्यानंतर कारणभेदाने निज आणि आगंतुज. धातुभेदाने 7: रसगत, रक्तगत, मांसगत, मेदोगत, अस्थिगत, मज्जागत आणि शुक्रगत. त्यानंतर अधिष्ठान भेदाने शारीरिक व मानसिक. दोषभेदाने वात, पित्त, कफ, त्रिदोष आणि द्वंद्वज. त्यानंतर स्वभावभेदाने अग्नेय आणि सौम्य. दोष, काल आदी बलानुसार 2 प्रकार: दोषबल प्रवृत्त आणि कालबल प्रवृत्त. त्यानंतर गतिभेदाने अंतर्वेगी व बहिर्वेगी आणि साध्यभेदाने साध्य, कष्टसाध्य व असाध्य. तर हे होते ज्वराचं वर्गीकरण. नेक्स्ट आता आपण दोषानुसार ज्वराचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं निदान, संप्राप्ती, लक्षण या सर्व गोष्टी पाहणार आहे. तर एक पाहूयात. सुरुवातीला वातज ज्वर, त्याचे निदान: वृक्ष, लघु, शीत, आहार विहार, वमन विरेचन, आस्थापन, शिरोविरेचन याचा अतियोग, व्यायाम. त्यानंतर वेगसंधारण, अनाशन, अभिघात, व्यवाय, शोक, जागरण, दुःख इत्यादी कारणे. त्यामुळे संप्राप्ती घडून येते. हेतुसेवन, वातप्रकोप, अपाचित आहाररस. त्यामध्ये रसोव व स्वेदव स्त्रोतसाची विकृती होते. त्यानंतर अग्निमांद्य उत्पन्न होतो. अग्निस्थानातून अग्नीला बाहेर काढून सर्वत्र शरीरात प्रसरण होतं आणि वातज ज्वराची उत्पत्ती होते. वातज ज्वराची लक्षणे: विषम आरंभ, विसर्गित्वम. त्यानंतर उष्मनो वैषम्य, जर अंते दिवसांते, विशेषेण परुष, नक नयन वदन मूत्रपुरुष त्वचा, परुष्टा असते, पादयो सुप्तता. त्यानंतर पिंडकयो उद्वेष्टन. त्यानंतर संधी विश्लेषण, कटिपार्श्व पृष्ठस्कंद. त्यानंतर स्वनश्च कर्णयो, शंकयो निस्तोद, कानामध्ये आवाज येतो. त्यानंतर पिपासा, हृदयग्रह, शुष्क छर्दी, शुष्क कास, क्षवतू, उद्गार, निग्रह. त्यानंतर विशद, जृंभा, विनाम, रोमहर्ष, दंतहर्ष, श्रम, भ्रम, प्रलाप आणि उष्ण अभिप्रियता. तर हे सर्व होते वातज ज्वराची लक्षणे. नेक्स्ट आहे पित्तज ज्वर, त्याचे निदान: उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू पदार्थ सेवन करणे. त्यानंतर अजीर्ण भोजनभ्य म्हणजे अजीर्ण असताना जेवण करणे, तीक्ष्ण ताप. त्यानंतर अग्निसंताप, क्षम, क्रोध आणि विषम आहारेभ्य म्हणजे विरुद्ध आहार सेवन करणे. पित्तज ज्वराची संप्राप्ती: हेतुसेवन, पित्ताचा प्रकोप होतो. पाचक अग्नी, द्रवगुणाने द्रवत्वात अग्नी, अपयत्त. त्यानंतर प्रकुपित पित्त आमाशयातील उष्मासह मिसळून आद्य आहाररस संपूर्ण शरीरात संचरण होतो. रसव व स्वेदव स्रोतसाचा अवरोध उत्पन्न होऊन पित्तज ज्वर उत्पन्न होतो. पित्तज ज्वराची लक्षणे. हे सर्व श्लोकातले शब्द आहेत. एकदा तुम्ही त्याचा मराठी अर्थ संहितेमधून बघून घ्या. भुक्तस्य विदाह काले, मध्य अंध्य अर्धरात्रे, कटुकास्यता, घ्राण, मूक, कंठ, तालुपाक, तृष्णा, मद, भ्रम, मूर्छा, पित्तश्चर्दनम, अतिसार, अन्नद्वेष, सदन, प्रलाप, रक्तकोट, हरित हरिद्रवत्व म्हणजे नकनयन वदन मूत्र हे हिरव्या रंगाचे होतात. त्यानंतर अतिउष्ण, अतिमात्र दाह, शीत अभिप्रायता म्हणजे शीत इच्छा होते. कफज ज्वर, त्याचे हेतू: स्निग्ध, गुरू, मधुर, पिच्चिल, शीत पदार्थ सेवन करणे, आम्ल, लवण, द्रव्य सेवन. त्यानंतर दिवास्वाप, अव्यायाम, श्रम न करणे आणि हर्ष. हे कफज ज्वराचे निदान आहेत. त्यानंतर कफज ज्वराची संप्राप्ती: हेतुसेवन, कफ प्रकोपित होतो. आद्य आहार रसाची दृष्टी होते. पाचक पित्ताशी मिश्रित होऊन ते संपूर्ण शरीरात प्रसरण करतं.
असवह व स्वेदव स्त्रोतसात विकृती निर्माण होते, जठराग्नी मांद्य होतो आणि कफत ज्वर उत्पन्न होतो. कफत ज्वराची लक्षणं पाहूयात. भुक्त मात्रे पूर्वये पूर्वरात्रे वसंतकाले अनन्न अभिलाषा गुरुगात्रत्वम, त्यानंतर श्लेष्म प्रसेक, मुखमाधुर्य, रुल्लास, तंद्रा, काश श्वास प्रतिशय, शैत्य नख वदन नयन मूत्रपुरुष श्वेतवर्णाचे, त्यानंतर उष्ण अभिप्रायता म्हणजे उष्ण पदार्थांची इच्छा होते. नेक्स्ट आहे आगंतुक ज्वर. त्याचे 4 मेन कारणं सांगितलेले आहेत. अभिघात, अभिशंग, अभिचार आणि अभिशाप. त्यामध्ये अभिघात म्हणजे आघात किंवा मार लागणे. त्यानंतर अभिशाप म्हणजे गुरु, देव किंवा इत्यादी व्यक्तींद्वारा शाप देणे. अभिशंग म्हणजे भूतप्रेत इत्यादीशी संबंधित आणि अभिचार म्हणजे जादू, तोना, तंत्रमंत्र व नकारात्मक शक्ती. यामध्ये यांचं दोष प्राधान्य सुद्धा दिलेलं आहे. अभिघातजमध्ये वातरक्त, अभिशंगमध्ये वातपित्त व अभिचार आणि अभिशापमध्ये सन्निपातज म्हणजे तिन्ही दोष. या अध्यायामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे ज्वराचे पूर्वरूप. त्यामध्ये मुखवैरस्य, गुरुगात्रत्वम, अनन्नाभिलाषा, चक्षुर आकुलतम, त्यानंतर अश्वगमनम, निद्राधिक्य, अरती, जृंबा, श्रम, भ्रम, प्रलाप, जागरण आणि अंगसाद. यातील शेवटचा पॉईंट आहे ज्वराचे सामान्य चिकित्सासूत्र. त्यामध्ये अपतर्पण किंवा लघुआसन, कषायपान, अभ्यंग, स्नेहनस्वेदन, प्रदेह, परिषेक, वमन विरेचन बस्ती, अनुलेपन, नस्य आणि अंजन. तर या होत्या चरक संहिता निदानस्थानमधील पहिल्या अध्यायाच्या ज्वरनिदान या अध्यायाच्या नोट्स. तर यामधील जर काय पॉईंट राहिले असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तसंच तुम्हाला BMS फायनल इयरमध्ये काय चिकित्सा व संहिता अध्ययन 3 या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला चिकित्सा, सर्व व्याधींच्या चिकित्सा हे डिटेलमध्ये असणार आहेत. तर असंच आपण निदानस्थानाचे सर्व अध्याय पाहणार आहोत. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अध्यायासोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.